हॅलो गाईज, आय एम शुभम पवार. या व्हिडिओमध्ये फर्स्ट इयर MBBSमध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या की आपल्याला घ्याव्या लागतात त्याबद्दल जाणून घेऊया. तर कोणत्याही कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथला युनिफॉर्म काय हा प्रश्न आपल्याला पडतो. तर आमच्या कॉलेजमध्ये असा स्पेसिफिक काही ड्रेस कोड नाही, फक्त फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शूज वगैरे असे फॉर्मल वेअर्स घालावे लागतात. कारण ते गरजेचं देखील आहे. कारण MBBS सारख्या एखाद्या प्रोफेशनल कोर्समध्ये एंट्री केल्यानंतर हाऊ टू ड्रेस लाईक अ डॉक्टर, हाऊ टू बिहेव लाईक अ डॉक्टर या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. नंतर की जी की आपली आयडेंटिटी आहे तो म्हणजे व्हाईट ॲप्रॉन, जो की कॉलेजच्या पहिल्याच दिवशीच म्हणजेच वेलकम सेरेमनीच्या दिवशीच मिळाला होता. सुरुवातीलाच आम्हाला 2 ॲप्रॉन मिळाले होते जे की आम्ही आतापर्यंत वापरतोय. आता प्रत्येक कॉलेजेसचा लोगो असू शकतो ॲप्रॉनवरती, त्यामुळे ॲप्रॉन तुम्ही घ्यायच्या पहिले तुमच्या कॉलेजचा कोणता ॲप्रॉन आहे त्याचं कन्फर्मेशन घ्या एकदा. नंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोन सेट. तर बोन सेट एकतर रिअल असू शकतो किंवा सिंथेटिक बोन सेट तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळू शकतो, पण रिअल बोन सेट हा काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळत नाही, तो तुम्हाला तुमच्या सिनियरकडनं घ्यावा लागतो. तर बोन सेटची गरज नेमकी काय? ॲनाटॉमीमध्ये ऑस्टिओलॉजीचा पार्ट शिकत असताना प्रत्येक बोन आपल्याला नीट समजावा यासाठी बोन सेट आपण घेत असतो. बोन सेट एक तर युनिलॅटरल असतो किंवा बायलॅटरल असतो. युनिलॅटरल बोन सेट तुम्ही स्वतः कोणी एकटं जण घेऊ शकतो किंवा बायलॅटरल बोन सेट पार्टनरशिपमध्ये घेऊ शकतं. आता आमच्या कॉलेजमध्ये ऑस्ट्रेलॉजीचे डेमो क्लास जेव्हा व्हायचे तेव्हा तर बोन घेऊन जाणं मस्ट होतं. त्यासाठी तर बोन सेट सर्वांनी घेतलेलाच होता. जर तुमच्या कॉलेजमध्ये सिंथेटिक बोन सेट आला असेल तर तुम्ही तो घेऊ शकता, नाहीतर मग सिनियरकडनं तुम्ही रिअल बोन घेऊ शकता. तर युनिलॅटरल बोन सेटची प्राईस तशी आमच्या वेळेस 10,000च्या आसपास होती आणि बायलॅटरलची 20-21,000. आता सध्या प्राईस माहीत नाही. आता प्रत्येक कॉलेज वाईज देखील प्राईस व्हॅरी होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला कुठनं बोन सेट घ्यायचं शेवटी चॉईस तर तुमची आहे. फर्स्ट इयर झाल्यानंतर तुम्ही हा बोन सेट ज्युनियरला पास करणार आहे. इट्स टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट, कारण तुम्ही आता विकत घेणार आहे, नंतर तुमच्या ज्युनियरला देणार आहे. फर्स्ट इयर MBBSमध्ये स्टेटोस्कोपची गरज पडते, ती फक्त फिजिओलॉजीच्या एका प्रॅक्टिकलमध्ये, तेही CVS एक्झामिनेशनमध्ये. त्या प्रॅक्टिकलमध्ये आणि एक्झाममध्ये देखील तुम्हाला कॉलेज स्टेटोस्कोप प्रोव्हाइड करतं. त्यामुळे फर्स्ट इयरला जरी काही गरज नसती, बट तुम्हाला स्वतःहूनच घ्यायची फार इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता बुक्सवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर एक थोडक्यात सांगायचं ॲनाटॉमीसाठी ग्रेज ॲनाटॉमी आणि BD चौरसिया आणि काही जण विश्राम सिंग देखील वापरतात. त्यात न्यूरो ॲनाटॉमीच्या डायग्राम त्याला चांगल्या प्रकारे दिले आहेत. हिस्टोलॉजीसाठी चित्ररावचं मॅन्युअल असो, BJ प्रसादचं बुक असो आणि किंवा कनिंगम प्रॅक्टिकल मॅन्युअल असो. आता कनिंगम प्रॅक्टिकलमध्ये आम्ही कितीक वाचले हा विचार करण्यासारखा भाग आहे. फिजिओलॉजीसाठी गायटन, AK जैन, फारच एक्झाम ओरिएंटेड बुक घ्यायची असेल तर सेम्बुलिंगम. आणि बायोकेमिस्ट्रीसाठी आमच्या कॉलेजच्या डिपार्टमेंटने आम्हाला इंदुमती आणि सत्यनारायण या 2 बुक सजेस्ट केला होता. तर सत्यनारायण आणि वासुदेवन ह्या एक चांगल्या बुक्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. आमच्या कॉलेजमध्ये डिसेक्शन हॉलमध्ये जाण्यासाठी कनिंगम प्रॅक्टिकल मॅन्युअल, ग्लोव्ज, मास्क आणि डिसेक्शन किट या मस्ट गोष्टी त्याशिवाय अलाव करत नव्हते, त्यामुळे या गोष्टी घ्याव्याच लागतात. आमच्या कॉलेजमध्ये एक बुक शॉप आहे, तिथे भेटून जाते आणि ती किट इथे अलाव देखील आहे, त्यामुळे टीचर काही ऑब्जेक्शन वगैरे घेत नाही. डिसेक्शन किटमध्ये स्कॅल्पेल असतं, फोर्सेप असतं, सीझर असते, ब्लेड्स असते. आणि डिसेक्शन करत असताना तुम्हाला गरज पडते ती म्हणजे मास्कची, ग्लोव्सची. एक ग्लोव्सचा आणि एक मास्कचा असे एक ग्लोव्सचा बॉक्स आणि एक मास्कचा बॉक्स असा घेऊन ठेवा. तर हॉस्टेलला शिफ्ट झाल्यानंतर हॉस्टेलमध्ये कोणकोणत्या गरजेच्या गोष्टी आहेत? आता बेसिक गोष्टी तर असतातच, असे की तुम्हाला बेडशीट आणा, हे आणा, ते आणा. हे तर यासाठी जर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही, परंतु जेव्हा एखाद्या वेळेस मेसमध्ये जेवण चांगलं नसेल तर रूममध्ये जर इंडक्शन किटल वगैरे असेल तर तुम्हाला जे खायचं ते खाऊन तुम्ही बनवू शकता. काय रूममेट्सना लाईटचा प्रॉब्लेम असतो, ते रात्री लवकर लाईट बंद करता. लाईट तुम्ही स्वतःचा एक स्टडी लॅम्प घेतला. जर तुम्हाला बेडवर अभ्यास करायची सवय असेल तर स्टडी टेबल घेतला. तसा टेबल हॉस्टेलमध्ये असतो, पण बेडवर अभ्यास करायची सवय असेल तर स्टडी टेबल देखील घेऊ शकता. हे सगळं तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी आहे, तुमच्या चॉईसनुसार. या काही मस्ट गोष्टी नाही. आता iPad फर्स्ट इयरमध्येच घेतला पाहिजे का? बरेचसे जण ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतात, त्याचे लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला iPadचा वापर होऊ शकतो. किंवा एखादी बुक्स आहे, ती बुक्स विकत घेतल्यापेक्षा त्याची PDF डाउनलोड करून तुम्ही iPadमध्ये वाचू शकता. तर हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे. पण फर्स्ट इयरमध्येच घेतला पाहिजे का? असं काही नाही, घेतला तर चांगलंच आहे, तुम्ही नंतर देखील घेऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.